पत्ताकोबीची भाजी तशी अतिशय सोपी असते बनवायला, पण त्याची पौष्टिकता वाढवण्यासाठी मी बनवत आहे मटकी घातलेली पत्ताकोबी. जिरे, मोहरी, कढीपत्ता, कांद्याची फोडणी करून कांदा छान तळला गेला की त्यात मटकी घालायची. माझं नाव राजश्री. राजश्रीज किचनमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत. कांदा छान लाल तळला गेला की मग त्यात मटकी घालायची. अतिशय सोप्या अशा नवनवीन रेसिपीज मी दाखवणार आहे, तर लाईक करा, सबस्क्राईब करा. तर मटकी घालून त्यात पत्ताकोबी घातलं की दोन्ही एकजीव होईपर्यंत परतून घ्यायचं. त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं. मीठ सुरुवातीलाच घालायचं, कारण पत्ताकोबी आणि मटकी दोन्ही सॉफ्ट होतात, त्यामुळे भाजी नरम होते. पाणी सुटून ती नरम होते जरा. छान अशी परतून घ्यायची व्यवस्थित, त्याचा खमंगपणा आला पाहिजे. नंतर 2 चमचे लाल तिखट, 1 चमचा हळद आणि 1 चमचा गरम मसाला घालून ते व्यवस्थित परतून घ्यायचे. अतिशय सोपी अशी भाजी आहे. तुम्ही कधीही घाईमध्ये कितीही असाल तरी पटकन बनवू शकणारी आणि चविष्ट अशी भाजी आहे. टिफिनसाठीही उत्तम पर्याय आहे. तर त्याची मटकीमुळे पौष्टिकताही वाढते आणि खायला चवीलाही छान लागते. तर व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.